हिंगोलीमध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। गांधी घराण्याचे विश्वासू राहिलेले दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र सातव यांच्या भाजप प्रवेशासोबतच कमालीची गोपनीयता सुद्धा बाळगली गेलेली आहे। काँग्रेसचे नेते आणि भाजपचे नेते सुद्धा सातव यांच्या प्रवेशाबाबत संभ्रमात आहेत का? मुळात सातव काँग्रेसला रामराम का ठोकतायत? जाणून घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। हिंगोलीत भाजपचा काँग्रेसला मोठा झटका। आमदार प्रज्ञा सातव भाजपात प्रवेश करणार। सातव विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देणार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं काँग्रेसला मोठा झटका दिला। गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू राहिलेले दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश करणार आहेत। प्रज्ञा सातव या काँग्रेसकडून विधान परिषदेवर आहेत। आमदारकीचा राजीनामा देत त्या भाजपचं कमळ हाती घेणार हे निश्चित मानलं जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे सातव आणि भाजपकडूनही पक्षप्रवेशाबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली जाते। असं असलं तरी प्रज्ञा सातव गुरुवारी विधान परिषद सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करणार अशी माहिती समोर येते। दरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या निराधार असल्याचं म्हटलंय। तर प्रज्ञा सातव यांच्याशी सकाळी एकदा बोलणं झालंय, पण पुढे त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। मला सकाळी अनेक लोकांचे फोन आले, मी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, मी त्यांच्याशी बोललेलो आहे। मला वाटत नाही ते पक्ष सोडतील, कारण की अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आमदारकी देण्याबाबतची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली होती। त्यामुळे मला काय वाटत नाही की ते असा काय निर्णय तडकाफडकी घेतील। सकाळी 10 वाजताच्या दरम्यान पक्षाचा त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय नाही, सर्व व्यवस्थित आहे अशा स्वरूपामध्ये त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आपण म्हणतात त्यानुसार त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे। दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातव यांच्या प्रवेशाबाबत आपल्याला माहिती नाही, पण भाजपमध्ये कुणीही आलं तरी त्याचं स्वागतच करू अशी प्रतिक्रिया दिली आहे। जर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तर त्यांचं स्वागत आहे। शेवटी ज्या ठिकाणी उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत कुठल्याही पक्षात असो, ते चांगल्या कार्यकर्त्याला संधी देणं आमचं काम आहे आणि त्यामुळं त्यांनी मन बनवलं असेल तर भारतीय जनता पार्टी काही ना म्हणणार नाही। आणि त्यामुळं असं कोणी भाजपमध्ये येत असेल तर आता लातूरमध्ये काल पक्षप्रवेश झाले, काल नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश झाले, वसमतमध्ये झाले, निलंग्यात झाले, परवा वडेट्टीवारच्या गावात झाले, नाना पटोलेच्या साकोलीमध्ये झाले। शेवटी काँग्रेस पार्टी लोक सोडतात। दरम्यान प्रज्ञा सातव यांचे पती दिवंगत राजीव सातव हे गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू मानले जायचे। 2014 साली मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे केवळ 2 खासदार निवडून आले, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता। 2021 मध्ये आजारपणात राजीव सातव यांचा मृत्यू झाला। त्यानंतर प्रज्ञा सातव या राजकारणात आल्या। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं। 2024 मध्ये दुसऱ्यांदा काँग्रेसनं त्यांना परिषदेवर संधी दिली। 2030 पर्यंत त्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे। असं असतानाही प्रज्ञा सातव काँग्रेसची साथ सोडून भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव या काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। मात्र या ज्या चर्चेला डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी दुजोरा दिला नाही, कारण अजूनही त्यांनी माध्यमांशी चर्चा केलेली नाहीये, काही बातचीत केली नाहीये। मी सध्या प्रज्ञा सातव यांच्या निवासस्थानी आहे। कळमनुरी शहरातील हे कोहिनूर निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते संपूर्ण सातव कुटुंबीय राहतात। मात्र ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, मात्र त्यांना अजूनही प्रज्ञा सातव यांनी दुजोरा दिला नाहीये। आपण जर बघायला गेलं तर सातव कुटुंबीय जे आहे ते काँग्रेसचे गांधी घराणं आहे त्यांच्याशी एकनिष्ठ होतं। प्रज्ञा सातव यांची प्रतिक्रिया अजून समोर आलेली नाही। मात्र स्थानिक नेत्यांकडून निर्णय प्रक्रियेतून डावलणं, पक्ष नेतृत्वाकडून होत असलेलं दुर्लक्ष यामुळे नाराज होऊन आणि विकासासाठी त्या भाजपात प्रवेश करत असल्याची चर्चा हिंगोलीत सुरू आहे। मात्र ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवेळी प्रज्ञा सातव यांच्यासारखा चेहरा गमावणं काँग्रेससाठी मोठा धक्का आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।